येस मॅडी. चला मॅचला सुरुवात. यानंतर होणारी मॅच. रोहित मोरे पहिलाच बॉल इनटू द गॅप. 4 रन्स. व्हाट अ स्टार्ट. चौकार. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रोहित मोरेने पहिला चौकार लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतलाय. एक धाव येताना दिसते. आशू यार चेअर ठेव ना. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हो थोडक्यात चुकलाय. सिंगल धाव येताना दिसते. हो यावेळेला पुन्हा एकदा. हो चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. बाबूराव. बाबूरावचे खांदे पूर्णपणे उंच आहेत आणि बाबूराव चांगल्या जोशमध्ये आहे. त्यामुळे त्याच्याकडून फिल्डिंग होणार, त्याच्याकडून बॅटिंग होणार, त्याच्याकडून सर्व काही होणार. डॅडी इलेव्हनला या स्टेजपर्यंत आणण्यासाठी त्याचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात मोठं राहिले. कारण जर का त्यांनी चौकार मारला नसता तर डॅडी इलेव्हनचा संघ आता आपल्याला या मॅचमध्ये दिसला असता. अशोक. हो हो क्या बात आहे. अशोकची फिल्डिंग आणि अशोकने दाखवलेला संयम. त्याच्यामुळे या चेंडूवरती कोणती धाव नाही. डॉट बॉल आलाय. धाबलकरती धाबा 7. चेंडूचा खेळ झालाय 5. 5 चेंडूचा खेळ 7 धाबा धावपलकावरती. उजव्या बाहेरच्या चेंडूने त्याला दिशा देत असताना पाठवलं एका धावेसाठी. डिक्लेअरच्या रूपाने धाव येते सिंगल. फुलपाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5-6 थरार आपण पाहतोय. आणि या 5व्या पर्वामधील काही असे क्षण, काही अशा चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. ज्या ठिकाणी दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये दुर्गेश आलाय. ज्या दुर्गेशने एक आदरणीय जागृत ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय जागृतजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये. आदरणीय जागृतजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन. मी विनंती करेल जागृतजी ठाकूर साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या फुलपाडा प्रीमियर लीग 2026 च्या वतीनं, पर्व 5 च्या वतीनं. ज्यांना कोणाला जेवायचं त्यांनी जेवून घ्या. ज्या संघांचं जेवण बाकी आहे, जेवण आलेलं आहे. रोहित. रोहित. ओ यावेळचा रोहितचा चेंडू निघून गेलाय दोघांच्या मधून. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
समोर डाऊन द ग्राउंड वन्स अगेन, वन मोर बिग शॉट. अजून एक चौकार आलाय, 4 धावा आल्यात रोहितच्या बॅटमधून. चौकार आल्यानंतर जीवदानी माऊलीला सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली. 19 धावा आहेत. आदरणीय प्रतीकजी राऊत साहेब, डॉक्टर प्रतीक राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. एकविरा हॉस्पिटलचे, त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल तेजस कांबळे यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. एकविरा हॉस्पिटल चे आदरणीय प्रतीकजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान विजय सावंत यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. अशोक किनी, हो अशोक किनीचा पहिला चेंडू लॉलीपॉप होता आणि त्या लॉलीपॉपला नाही खाता आलंय. पहिला चेंडू डॉट, निर्धाव चेंडूची सांगता होती. अशोक इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय वेगानं. रनआउटची संधी, डाईव्ह लगावली आहे आणि डाईव्ह लगावत असताना फलंदाज बाद. बघा कशा पद्धतीने हे प्रयत्न केले होते आणि त्यानंतर चला नीलू आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. जीवदानी माऊली या संघाकडून धावपलकरची धावा 22 आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. गंभीर तुला हवाय पाणी आणून ठेवा जरा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं आणि कोणतीही धाव नाही. आलाय डॉट. अशोकने चांगली बॉलिंग केली आहे, खूप चांगला कंट्रोल दाखवलाय. बावीस वरती 1 चांगली गोलंदाजी ही अशोकची राहिली. 3 धावा फक्त या षटकामध्ये आल्या आणि आता नवीन गोलंदाज कोण येणार त्याच्यावरती नजर. अशोक कानमंत्र देण्यासाठी आलेत की कसे बॉल टाकायचे आहेत, कारण अशोकचा स्पेल चांगला पडलाय आणि त्यामुळे अशोकला वाटलं की चला यानंतर होणारी मॅच त्याचा टॉस केला जाणार आहे. आई वारुंडा 11 वर्सेस हेमंत 11, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉससाठी या. आई बारुंडा 11 आणि हेमंत 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचे. हो यावेळेला अपील. पंच तिसऱ्या पंचांना रेफर करतायत. रोहित मोरे अडचणीत आहे. वसविरार बॉक्सर नरम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय ऋषिदत्त देसाई यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीनं सदस्य समानदादा काळे, त्यांच्या सोबतीनं लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत.
ओ ओ मॅ- मॅडी मॅडी खूप मोठे फॅन 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 घेऊन इथे उपस्थित आहे. जीवदानी माऊली बिलकुल क्लोज. आणि फलंदाज फलंदाज बाद. वसईराव बॉक्सिंग नरम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिदादा देसाई, समाधानदादा काळे, विशू गायकवाड यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. प्रणय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. धावपल किती धावा फक्त 23 आहे. चेंडूचा खेळ किती झालाय 2. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना काय निलू मगाशी जसं आपल्या संघाला त्या मॅच मधून बाहेर काढलं होतं त्या पद्धतीचा खेळ दाखवेल की अजून काही वेगळं चित्र. पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी केली आहे. ये क्या हुआ, सब कुछ हाथ में था. ये रनआउट का भी बहुत बड़ा मौका था पण नाही त्याला आपलंसं करू शकलेत. नाही या अटेम्प्टला आपल्या बाजूने झुकू शकलेत. चला शेवटचे किती 2 बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा मला वाटतं सुपर 6चा दुसरा सामना सुद्धा लो स्कोरिंग होतोय की काय. 24 वरती धावफलक आहे आणि 24 वरती धावफलक असताना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. आतापर्यंत चांगली बॉलिंग आलं कार्पेट चेंडू निघून चाललाय. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली आहे. सिंगलने स्ट्राइक रोटेट आणि आता शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी निलूला संधी मिळाले. हेमंत 11 आणि आई बारुंडा 11 या 2 संघादरम्यान टॉस होतोय. हो यावेळेला काय झालंय, निळू सुद्धा बाद. शेवटच्या चेंडूवरती आली आहे विकेट आणि मोठं सेलिब्रेशन डगआउट मध्ये, मोठं सेलिब्रेशन. जीवदानी माऊली संघ जो चांगल्या स्थितीत दिसत होता तो आता अडचणीत. आदरणीय जागृत ठाकूर साहेब यांना विनंती केली आपण टॉस करण्यासाठी यायचं. आपल्या शुभ असते टॉस यापुढील मॅचचा केला जाणार आहे. 26 धावांचं लक्ष्य आहे आणि या 26 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण बघणार आहोत. इशारा. पहिलाच चेंडू हा वाईट टाकलेला आहे. एक अतिरिक्त धाव. 2 धावा, वाईट +1, एक बाईटची धाव दिलेली आहे. खराब अशी गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्या संघाचा पहिलाच चेंडू त्यांनी वाईट टाकलेला आहे. 2 अशा अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. पाहूया
पहिला चेंडू, चेंडूला सन्मान दिलेला आहे. धाव काही रोखू शकले नाही. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झालेली आहे ती 3. संघाचा पहिलाच षटकाचा पहिलाच चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे ती 3. आदरणीय सन्माननीय शिखरदादा ठाकूर, डिंकीदादा यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने संपूर्ण मित्रपरिवार सगळ्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग 2026 च्या वतीनं. या क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारा व्यक्तिमत्व आदरणीय शिखरदादा ठाकूर म्हणजे डिंकीदादा यांचं या ठिकाणी आगमन या व्यासपीठावरती होत आहे. आणि आपलं हार्दिक स्वागत. सलामतप्रमाणे यावर्षी सुद्धा या स्पर्धेला त्यांची भेट लागते. ड्राईव्ह केलं चेंडूला अर्जुनने एका धावेसाठी सिंगल. 2 चेंडू आणि 6 धावा. सुरुवात चांगली आहे. 26चा पाठलाग करण्यासाठी यापेक्षा चांगली सुरुवात असू नाही शकत. सॅमी स्ट्राईक हँडवरती आहे. सॅमीने चेंडूला स्कूप स्वीप करण्याचा प्रयत्न केला, एका धावेसाठी पाठवलं. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा प्रीमियर लीग 2026चा थरार 5व्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत. 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामधील ही स्पर्धा अंतिम चरणामध्ये आली आहे. अंतिम चरण म्हणजेच या स्पर्धेचा सुपर 6चा हा दुसरा मुकाबला, दुसरा सामना. यानंतर अजून एक रंगतदार मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तयारी. ओ लेग स्टंपच्या बाहेर. हो, यावेळेला सॅमीने पॅडल स्वीप केलं, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल. यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला आहे आणि ॲज पर टॉस आपण तयार राहायचंय. हेमंत तेलने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या फिल्डिंग करण्याच्या निर्णयाला ते कितपत साजेसा खेळ करतात हे सुद्धा बघायला मजा येईल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबाल किती धाबा आहेत 11. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये 15 धाव्यांची गरज. चला, दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रणय. खूप मोठं चॅलेंज प्रणय समोर उभं आहे, कारण आता रोहित पुढे आलाय आणि त्यानंतर अर्जुन आणि सॅमी जे ओपनर आहेत, जे सलामीवीर आहेत, ते अजूनही मैदानात असल्या कारणानं या धावपलकाला वाचवणं म्हणजे जो 3चा फासला आहे तो मिटवणं ही मोठी डिफिकल्ट टास्क आहे. आणि त्यामुळे त्या टास्कला कशा प्रकारे सिद्धेश बडांबे यांचे आई वडील या ठिकाणी उपस्थित होतात. मी त्यांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं. पहिलाच बॉल बाहेर की आतमध्ये. वाईट +1. इट्स अ 2 रन. आता जो 3चा फासला आपण काउंट करत होतो तो आता 5 वरती गेलाय. 18 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. म्हणजे हा सामना लवकर संपण्याच्या कगारवरती आहे. अदरवाईज तुम्हाला त्या 6 आणि 5 जो काही फासला आहे त्याला लवकरात लवकर मिटावं लागणार. टॅप केले चेंडूला ऑन साईडला, निलूने हातामध्ये पकडलाय, तोपर्यंत कोणतीही धाव नाही. डॉट आलाय. प्रणयवरती जबाबदारी एकच आहे की येणाऱ्या काही चेंडूंमध्ये विकेट घ्याव्या, अन्यथा 2-3 डॉट हाताळावे, जेणेकरून शेवटच्या 12 चेंडूवरती ही मॅच येऊन थांबेल. सेलिब्रेशन होते कारण विजय दृष्टिक्षेपात आलाय.
त्या डॉटला सुद्धा वाईडने कव्हर केलंय. जीवदानी माऊली संघाने 2 षटकामध्ये मारलेले 19 धावा आणि त्या 19 धावानंतर तिसऱ्या षटकामध्ये अशोकने मिळून दिलेली पकड आणि तिथून मिळवलेला मोठा कमबॅक फेकी नाही गेली आहे. एकदा धावून कंप्लीट सिंगल आली आहे. धावफलकाची धावा 16, 10 धावेची अजूनही गरज. 16 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. पाटील स्वीप काढायचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. सेलिब्रेशन व्हायला लागलं कारण प्रत्येक चेंडूवरती तो आवाज जीवदानी माऊलीवरचा दडपण वाढवत चाललाय. पण अर्जुन आणि सामीच्या संयमाला खरोखर दाद द्यावे लागणार आहे, कौतुक करावं लागणार आहे त्याचं. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा वाईड. म्हणजे ही मॅच तुमच्या एफर्टनी नाही तर आमच्या चुकांमुळे फिनिश होणार असं ते सांगतात. आतापर्यंत किती 8 वाईड आल्यात. आता यावेळेचा नो बॉल नो प्लस 1 अशा 2 धावा. समजायला मार्ग नाही ही 8 वाईड 2 नो. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जर का तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी कराल तर कुठेच नाही वाचणार. हो यावेळेला खूप वेळानंतर डॉट बॉल आलाय. एवढे वाईट घेतल्यानंतर सुद्धा सॅमीला वाईट हवाय ही सुद्धा एक आश्चर्यचकित करणारी बाब आहे. 13 चेंडू आणि 5 धावांची गरज. हलक्या हाताने खेळले. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल आली. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. यानंतरची मॅच दोन्ही संघांनी तयार राहा. चलने वाला उजलने दे, तेरी निगाहों उजलने दे. हॅलो, विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. एक धाव गरजेची आहे अजूनही. नो बॉल. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकलाय तो टीम डॅडी 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जीवदानी माऊली संघ. येस वेलकम डीजे. कोणाला पावली गाय कोणाला पावले कोणाला पावली गाय कोणाला पावली कोणाला पावली गाय कोणाला पावले कोणाला पावली गाय कोणाला पावली तुझ्या ताई लागो अभिषेक दादा तुझ्या ताई लागो अभिषेक दादा तुझ्या ताई लागो अभिषेक दादा.
मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे मिस्टर मुन्ना. मला मुन्ना यायचंय, मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल. मी विनंती करेल डिंकी दादांना की आपण हा मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यासाठी समोर यायचंय.